हॅलो किटी, एक नवीनच प्रॉब्लेम उद्भवलाय. काय? अगं, मालविका आली होती इथे, म्हणजे आमच्या घरी, आणि अश्विनीला ती भेटली. काय? हो. आशू, व्हॉट अबाउट आशू? तिने तिच्या परीने मालविकाची समजूत काढून तिला परत पाठवलंय घरी. पण या सगळ्या प्रकारामुळे खूपच डिस्टर्ब झाली आहे ती. अगं काय आहे, मालविका खूपच लहान आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा गुंता तिला करणं अशक्यच आहे. आणि अश्विनीला अशा अवस्थेत बघून शॉक बसलाय तिला. खूप घाबरली आहे ती. समजा जर अश्विनीच्या दादा वहिनींना किंवा समीरला ही गोष्ट मालविकाकडनं कळली तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. ऑब्वियसली. म्हणून मला असं वाटतं किटी, तू जरा एकदा मालविकाला भेट, तिची समजूत काढ, जरा धीर दे तिला. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आत्ताच्या आत्ता मालविकाला भेटण्याचा प्रयत्न करते. आता या कंडिशन मध्ये दादाला हे सगळं काही कळणं योग्य नाहीये. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त आशूला सांभाळा प्लीज. थँक्स किटी. डोंट बी सो फॉर्मल. या सगळ्या प्रकाराचा मालविकाला जितका धक्का बसलाय, आय फील त्यापेक्षा जास्त आशूला धक्का बसलेला असणार. आय नो. हे सगळं झाल्यावर मी आशूला भेटेन. बाय. बाय किटी. संकट सुद्धा अशी सहनशील माणसाच्याच वाट्याला काय येतात देव जाणे. मलाही आता कंटाळा आला या सगळ्या तमाशाचा. त्याचं काही करायचं ना ते कर जा. हॅलो मीरा, अगं फ्री आहेस का? हॅलो. सब फालतूपणा करतेस काय? मी बघतो ना तुझं काय करायचं ते. या मिसेस प्रधान, आता बोल. आता का दातखिळी बसते तुझी? बोलता नाही त्याच्यासमोर तुला? एक मिनिट, काय चाललंय? काय चाललंय? ऐका, काय म्हणते ऐका जरा. ते बरोबर, तुम्ही कशाला काय ऐकून घ्याल ना? आमचंच नाणं खोटं पडल्यानंतर आम्हाला बोलायला तोंडच नाहीये. ही जर खरी असेल ना तर अश्विनी खोटी ठरते, आणि अश्विनी खरी असेल तर ही खोटी ठरते. म्हणजे दोन्ही बाजूनी कुतरवड फक्त आमचीच आहे. कुठे अश्विनी? कुठे आहे?
ते स्वप्न होतंय खरंच वाटत नाही. भीती वाटते की कोणत्याही क्षणी असंच घडेल. देवा, ज्यांच्यासाठी मी जीवाचा इतका छळ करून घेते, शेवटी त्यांच्याच मनातून उतरून जाण्याचं माझ्या नशिबात आहे का? शुभंकर, वाटलं होतं तुझ्या आयुष्यातली सगळी वादळं शमली, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, तर आता नवीनच प्रॉब्लेम उद्भवलाय. यार, अश्विनीच्या दादांच्या ऑपरेशनचा एपिसोडच तिच्याकरता खूप टफ होता आणि त्यात तोळकर होताच त्रास द्यायला. हे सगळं पार पडतंय ना पडतंय तोच हा प्रॉब्लेम. ऑफ ऑल द पीपल मालविकाला अश्विनीची प्रेग्नन्सी कळली. काय आहे, ती मालविका जी आहे ना, खूप साधी मुलगी आहे, कन्झर्वेटिव्ह फॅमिलीतनं आली आहे. आणि यार, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडनिडं वय आहे रे तिचं. म्हणजे अश्विनीनं नक्की काय केलंय हे कळण्या इतकी ती मोठी पण नाही आणि न कळण्या इतकी लहानही नाही. समजा चुकून घरी वगैरे बोलली ना ती, संपेलच यार सगळं. घरच्यांपासून सरोगसी लपवण्याचा तिचा निर्णय तिला चांगलाच महागात पडलाय. आणि या सगळ्यात वाईट काय असतं माहिती? इमोशनल आउटबर्स्ट. सगळे एकमेकांवर आरोप करतात, एकमेकांना वाटेल तसं बोलतात. प्रत्येकाच्या जागी जाऊन विचार केला तर ते बरोबरही असतात, पण फायनल आउटकम काय? तर एक मोठा भावनिक उद्रेक. तमाशा होतो रे शेवटी. आणि कुठल्याही परिस्थितीत तसं काही व्हायला नकोय मला. पण तुला एक सांगू, हे सगळे प्रॉब्लेम्स, सगळे क्रायसिस, सगळे एका क्षणात दूर होतील जेव्हा तू आपल्या बाळाला हातात घेशील. तो आनंद इतका मोठा असतो ना, मी खरंच नाही सांगू शकत. कविता जाण्याचं दुःख सुद्धा विसरायला लावलं मला कार्तिकाने. खरंच सांगतो शुभंकर, तू फक्त तुझ्या बाळाचा विचार कर. तुला या सगळ्या प्रॉब्लेम्सवर नक्की सोल्युशन मिळेल. खरंच. वेल, होप सो. मिहीर, आणखी आईस्क्रीम देणार नाही हा मी. तेवढं खाल्लंस की बास. हॅलो, पलाश कुठे आहे? पलाश कुठे म्हणजे? शूटिंगला गेलाय. म्हणजे नव्हतं आज शूटिंग खरं तर, पण अर्जंट फोन आला सकाळी एक. काय बरं त्या प्रोडक्शनचं नाव? ते नाही माझ्या लक्षात, पण तुला नाही माहिती? डॉक्टर मीरा, आज असं कोणतंही शूट नाहीये. आणि आजच काय, गेल्या आठवड्याभरात साधा एक सीन सुद्धा शूट केला नाहीये पलाशने. गेल्या आठवड्याभरातल्या सगळ्या डेट्स कॅन्सल केल्या, त्यामुळे सगळ्या प्रोड्युसर्सचे रागाचे कॉल्स मला येत आहेत. पण किटी, अगं हे बघा डॉक्टर मीरा, हे माझं प्रोफेशन आहे.
माझी नोकरी आहे, मी खोटं बोलूच शकत नाही. हे सगळं काही खरं आहे. पलाशला आल्यावर मला फोन करायला सांगा. बाय. हां. अगं बरं वाटतंय मला आता. बरं वाटतं म्हणून लगेच आणखीन 2 शिकवण्या धरू नका. घ्या, तब्येतीची काळजी घ्या. उगाच वणवण करू नका. काय बाबा आहेत त्या शिकवण्या जरा कमी करा. जग आणि घेऊन ये. अगं कमी कशा करून चालतील बाई. एवढा खर्च झालाय, पैसे फेडायचेत. पैशाची काळजी नका तुम्ही सध्या करू. तब्येत सांभाळती महत्वाची नाही सध्या. हा, आणि मी नैनाशी बोलली आहे ना, ती आणि मी काहीतरी काम सुरू करू. भेटतील पैसे. कशाला काळजी करता एवढी. अंजू, ते प्रधान आयत्यावेळी देवासारखे धावून आले म्हणून या संकटातून पार पडलो आपण. मोठे उपकार आहेत त्यांचे. आयुष्यभर ऋणात राहू आपण त्यांच्या. खरंच काय केलं असतं आपण ते आले नसते तर. अंजू, उपकार तर त्यांचे आहेतच हो आपल्यावर. गरिबी परवडते. 2 पैसे कमी असतील ना तरी चालेल. मिंधेपणा नको पण. खरं आहे तुझा. पण अंजू एक सांगू, आपण जर त्यांचे पैसे फेडण्याची नियत बाळगून असू ना, तर मिंधेपणा वाटून घेऊ नये. कृतज्ञता बाळगावी मनात. आजवर स्वाभिमानाने जगलो आपण, पुढेही तसेच जगू. पण संकटाच्या वेळी जो आपल्या मदतीला धावून आला त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगायलाच हवी आपल्याला. येईल आपल्याकडेही संधी चालून येईल प्रधानांच्या उपयोगी पडण्याची. आपण उपयोगी पडणार प्रधानांच्या? काय बोलताय? अगं खरंच. तुला ती मुंगी आणि हत्तीची गोष्ट ठाऊक आहे ना? एवढीशी ती मुंगी, पण तिचे भले थोरले उपकार होते मोठ्या हत्तीवर. तात्पर्य काय? कोणी लहान नसतं, कोणी मोठं नसतं. महत्वाची असते ती वेळ, परिस्थिती आणि तुमचा प्रामाणिकपणा. आपण आभार मानू प्रधानांचे. हमी देऊ त्यांना. त्यांचे पैसे लवकरात लवकर परत करू. आपण दोघंही जाऊन येऊया त्यांच्या घरी. दमलायस खूप? जेवणारेस? कॉफी करू का किंवा लिंबू सरबत? चालेल. काय चालेल पलाश? काही. शूटिंग झालं पूर्ण? झालं.
पण किटी तर म्हणत होती की गेल्या काही दिवसात तू शूटिंगला गेलाच नाहीयेस. फोन होता तिचा. समीरचा फोन आला होता आणि तो परत यायचं म्हणतोय. अगं तुला माहिती आहे सध्या तिच्याबरोबर एकामागून एक काय काय घडतंय. ट्राय टू अंडरस्टँड. अगं तिच्या पोटात आपलं बाळ वाढतंय. त्याचमुळे पुढे सिच्युएशन अजून कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायला हवेत. हॅलो नमिता, अगं मी रमा आत्या बोलतेय. आत्या, तुम्ही अचानक कसा काय फोन केलात? काही नाही ग, आठवण आली म्हणून केला. जागीच होतीस ना? झोपली नाहीस ना? नाही नाही, खरं तर नमिता, अगं अशी गोंधळल्यासारखी काय करतेस? काहीतरी नक्कीच झालंय. काय झालंय? आत्या, तुम्ही मला अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तुमचं कधीच ऐकलं नाही. आत्या, मला खूप एकटं वाटायला लागलंय हो आता. आत्या, आशू आणि शुभूचं असं एक वेगळं जग निर्माण झालं. त्या दोघांचं असं, त्या त्यांच्या जगात त्यांची सुख दुःख, त्यांचे प्रॉब्लेम्स आणि त्या प्रॉब्लेम्सवरची सोल्युशन्स पण त्यांचीच. असं एक त्यांचं जग निर्माण झालंय. शुभंकरचं, आशूचं आणि त्यांच्या बाळाचं. त्यात मला काहीच स्थान नाही. शुभूच्या आयुष्यात तर आता मला काही स्थानच उरलेलं नाही. ती जागा घेतली ती फक्त आशूच्या प्रॉब्लेम्सने. दिवसभर तर तो ऑफिसमध्ये आशू बरोबरच असतो आणि घरी आल्यावर सुद्धा बेडरूम मध्ये आशूच्याच प्रॉब्लेम्स विषयी बोलत असतो तो. एक मिनिट मिसेस प्रथा.